श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 11वा भीमदशक. समास चौथा विवेक निरूपण. श्रीराम ब्रह्ममणी जे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार, तेची ब्रह्म श्रीराम. ब्रह्म हे निर्विकार असते. ते गगनासारखे असे म्हणता येईल, पण गगनाच्या ठिकाणी विकार असतो आणि ब्रह्म हे पूर्णपणे निर्विकार असते. ब्रह्ममणी जे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ, बोली जे तया श्रीराम. ब्रह्म हे निश्चल असते, तर अंतरात्मा हा चंचल असतो. त्याला द्रष्टा अथवा केवळ साक्षी असे म्हणतात. तो अंतरात्मा मणी जे देव, त्याचा चंचल स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव, अंतरी वसोनी श्रीराम. तो अंतरात्मा म्हणजेच देव होय. तो चंचल स्वभावाचा असून सर्वांच्या अंतःकरणात जाणीव रूपाने राहून सर्व जीवांचे पालन करतो. त्या वेगळे जड पदार्थ, तेने विण देह व्यर्थ, तेनेची कळे परमार्थ, सकळ काही श्रीराम. त्या अंतरात्म्याशिवाय सर्व दृश्य पदार्थ अचेतन असतात. त्याच्याशिवाय देहालाही काही अर्थ उरत नाही. त्या अंतरात्म्याच्या योगे परमार्थ आदी सगळ्या गोष्टींचे ज्ञान होते. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, देवची चालवी श्रीराम. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, सर्व काही देव म्हणजे अंतरात्माच चालवतो. चंचळे विण निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना, बरे पाहा श्रीराम. चंचळाशिवाय म्हणजेच अंतरात्म्याशिवाय निश्चल अशा परब्रह्माचे ज्ञान होत नाही, आणि जे चंचळ असते ते टिकू शकत नाही, ते नाश पावते. अशा प्रकारे नाना विचार उत्पन्न होतात, ते नीट जाणून घ्यावेत. चंचळा निश्चळाची संधी, तेथे भांबावते बुद्धी, कर्म मार्गाचे जे विधी, ते मग ऐलीकडे श्रीराम. चंचळ अंतरात्म्याकडून निश्चल परब्रह्माकडे जाताना त्याच्या संधी कालात मध्येच शून्यत्वाचे विघ्न येते. तेथे साधकाची बुद्धी भांबावून जाते, म्हणून तो शून्यालाच परब्रह्म समजण्याचा संभव असतो. त्या स्थितीत कर्म मार्गाचे विधिनिषेध अलीकडेच राहतात. देवयास कळांचे मूळ, देवास मूळ नाडाळ, परब्रह्म ते निश्चळ, निर्विकारी श्रीराम. देव किंवा अंतरात्मा हाच सर्वांचे मूळ असला तरी त्या देवाला मूळ ना शेंडा अशी स्थिती असते. फक्त परब्रह्म हेच निश्चल आणि निर्विकारी असते. निर्विकारी आणि विकारी, एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी, देखत देखता श्रीराम. निर्विकारी परब्रह्म आणि विकारी अंतरात्मा एकच आहेत असे जो कोणी म्हणेल, तो विवेकाच्या दृष्टीने भिकारीच जाणावा. चंचल आणि निश्चल एकच असल्याचा विचार सारासार विवेकाने नष्ट होतो. सकळ परमार्था समूळ, पंचीकरण महावाक्य केवळ, तेची करावे प्रांजळ, पुनः पुन्हा श्रीराम. पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण हे सर्व परमार्थाचे मूळ आहे, आधार आहे. म्हणून प्रांजळपणे त्याचे वारंवार मनन निधिध्यासन करावे. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निर्शलिया, विकार कैचा श्रीराम. पिंडाचा पहिला देह म्हणजे आपले स्थूल शरीर होय, आणि ब्रह्मांडाचा चौथा देह म्हणजे मूळ माया होय. हे पिंडाचे 4 व ब्रह्मांडाचे 4 मिळून 8 देहांचे विवेकाने निरसन केल्यावर विकार शिल्लक उरतोच कोठे. या कारणे विकारी, साचा ऐसी बाजी करी, एक समजे एक खरी, मानिता आहे श्रीराम. म्हणून सर्व दृश्यसृष्टी ही सतत बदलणारी असून ती गारुडी विद्येसारखी आभासमय असूनही खऱ्यासारखी वाटते. विवेकी लोक ती अशाश्वत मिथ्या हे जाणतात, तर विवेकहीन लोक तिला खरी मानतात. उत्पत्ती स्थिती संहार, या वेगळा निर्विकार,
कळायासाठी सारासार विचार केला श्रीराम. उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांच्याही पलीकडे असलेले निर्विकार परब्रह्म जाणून घेण्यासाठी सारासार विचार केला पाहिजे. सार असार दोन्ही एक, तेथे कैचा उरला विवेक. परीक्षा नेणती रंक, पापी करंटे श्रीराम. सार आणि असार दोन्ही एकच असे मानले तर विवेकाला वावच उरत नाही. जे सार कोणते आणि असार कोणते याची परीक्षा निवड करणे जाणतच नाहीत, ते विवेकहीन लोक पापी, रंक आणि भाग्यहीनच जाणावेत. जो एकची विस्तारला, तो अंतरात्माची बोलिला. नाना विकारी विकारला, निर्विकारी नव्हे श्रीराम. जो अंतरात्मा एकला एक विस्तार पावला, नाना विकार ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले, तो नक्कीच निर्विकारी परब्रह्म नव्हे. ऐसे प्रकटची आहे, आपुल्या प्रत्यये पाहे. काय राहे काय न राहे, हे कळे ना श्रीराम. हे सर्व खरे तर स्पष्टच आहे, आपल्या अनुभवासही येत असते, तरी सुद्धा काय शाश्वत आणि काय अशाश्वत हे कळत नाही. जे अखंड होत जाते, जे सर्वदा संहारते. रोकडे प्रचितीस येते, जनामध्ये श्रीराम. जे अखंड निर्माण होते व नाश पावते, त्याचा नेहमी संहार होतो. त्याची लोकांना रोकडी प्रचिती येतच असते. एक रडे एक चरफडी, एकांची धरी नरडी. एकमेका झोंबती बराडी, दुःखळले जैसे श्रीराम. कुणी एखादा रडत असतो तर दुसरा कुणी एखादा चरफडत असतो. कुणी दुसऱ्याचे नरडे धरतो तर कुणी आषाढभूत दुष्काळातून आल्यासारखे एकमेकांशी झोंबू लागतात. नाही न्याय नाही नीती, ऐसे हे लोक वर्तती. आणि अवघेच सार म्हणती, विवेकहीन श्रीराम. समाजात लोक न्यायनीती सोडून वागत असतात आणि तरीही विवेकहीन माणसे त्या सर्व गोष्टीत सार आहेत असे म्हणतात. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे. आणि अवघेची सार म्हणावे, बाष्कळपणे श्रीराम. सामान्य माणूसही धोंडे टाकून सोने घेतो, माती न खाता अन्न खातो, म्हणजे त्यालाही सार असार कळते आणि तरीही बाष्कळपणाने सर्वच सार आहे असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाच होय. म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग तोची धरावा. लाभ जाणून घ्यावा, विवेकाचा श्रीराम. म्हणून सारासार विचार करून सत्य मार्गाचाच अवलंब करावा आणि विवेकाने आपला लाभ करून घ्यावा. सारगार एकची सरी, तेथे परीक्षेस कैची उरी. या कारणे चतुरी, परीक्षा करावी श्रीराम. सार म्हणजे संपत्ती आणि गार म्हणजे गारगोटी, दोन्ही सारखेच असं म्हटलं तर तेथे परीक्षेला वावच उरणार नाही. म्हणून शहाण्या माणसाने वस्तूची नीट पारख करावी. जेथे परीक्षेचा अभाव, तेथे दे घाव घे घाव. सगट सारिका स्वभाव, लौंदपणाचा श्रीराम. जेथे परीक्षाच केली जात नाही, तेथे 2 दिले काय आणि 2 घेतले काय, काहीच फरक पडत नाही. सरसकट सर्व मूर्खपणाचाच बाजार असतो. घेव येतेची घ्यावे, घेव न येते सांडावे. उच नीच ओळखावे, त्या नाव ज्ञान श्रीराम. घेण्यासारखे असेल तेच घ्यावे, जे घेण्यासारखे नसेल त्याचा त्याग करावा. चांगले काय वाईट काय हे ओळखावे, याला ज्ञान असं म्हणतात. संसार साते साले, एक लाभे अमर झाले. एक ते करंटे ठकले, मुदल गेले श्रीराम. संसार रूपी बाजारपेठेत आले असता काही लोक लाभ करून देव होतात, पण काही भाग्यहीन नरदेह रूपी मूळ मुद्दलही घालवून बसतात. जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे. असारते जाणून त्यागावे, वमक जैसे श्रीराम. म्हणून जाणत्याने म्हणजे शहाण्या माणसाने असे करू नये. विवेकाने सार असेल तेच निवडून घ्यावे, असार जे असेल ते जाणून त्याचा ओकारीप्रमाणे त्याग करावा.
ते वमक करी प्राशन, तरी ते स्वानाचे लक्षण, तेथे सुचिस्मंत ब्राह्मण, काय करी श्रीराम. कुत्र्याचा स्वभावच असा असतो की तो वमनच प्राशन करतो. पवित्र ब्राह्मणाने असे करावे काय? जेही जैसे संचित केले, तयास तैसेची घडले, जे अभ्यासी पडून जडले, हे तो सुटेना श्रीराम. ज्याचे जसे पूर्वकर्म असेल त्याच्याकडून त्याला अनुसरून कृती घडत असते. ज्यांचा अनेक जन्मात अभ्यास घडलेला असतो ती लक्षणे सुटता सुटत नाहीत. एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठासा वडिती, आपुल्या वडिलांचा घेती, साभिमान श्रीराम. काही दिव्यांनी सेवन करतात तर काही विष्ठाच चिवडत बसतात आणि वर अभिमानाने आपल्या पूर्वजांप्रमाणे आपण करतो असे म्हणतात. असो विवेके वीण, बोलणे ती तुकासीन, कोणी एके श्रवण मनन, केलेची करावे श्रीराम. असो, ज्याच्या ठिकाणी विवेक नाही त्याच गोष्टी सांगणे म्हणजे केवळ श्रम होय. म्हणून शहाण्याने नेहमी श्रवण मनन करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक निरूपण नाम समास चौथा समाप्त.